मला शेंडी लावणार? मम्मी काय करतेस? काही नाही करत आहे. काय नाही? काही नाही कसं? अंडूचं आमलेट करणार आहे मी. वाव, अंड्याचं ऑमलेट? तेच ते अंडूचं आमलेट. हो, आजपासून अंड्याला अंडू म्हणणार आहे मी. हे असं अंडू घेणार आणि ताडकन फोडणार आणि मग त्यात मिरच्या मसाला सगळं घालणार आणि फटाफटा 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 फेकणार पार लगदा होईपर्यंत. आणि मग तापलेल्या तव्यावर असं पार उलटा पालटा करून भाजणार आहे मी. अगं बास बास, कळलं मला. अजून काहीच कळलेलं नाहीये तुला? गॅस असा भक्कन मोठा करून त्या अंडूला असं करपवून काळा करीन ना तेव्हा कळेल. अगं पुरे ग. मी काय म्हणते मम्मी, मी पटकन मैत्रिणी बरोबर जाऊन पुढच्या गोष्टी चौकशी करून येते. जाऊ? सांग ना, जाऊ? थँक्यू, बाय. पाहिले तुझीच तू इथे खरोखरीच वेड लागले की बोल हे नाही भास मी खरीच तूच वेड लावलेस प्रेम प्यार इश्क है यही. हाँ, स्वप्न पाहिले तुझीच तू इथे खरोखरीच वेड लागले की बोल हे नाही भास मी खरीच तूच वेड लावलेस प्रेम प्यार इश्क है यही. अशी नशा चढे मला नवख्या प्रेमाची. मजा करू जरा इथे भीती कोणाची. सांग तो समा समा लाइफ तेरी बन गई. हाँ, ये जमीन आसमां सांग तो समा समा लाइफ तेरी बन गई. मनास मी विचार ले सोच करते बोल ले ये जानम तेरी हो गई. मनोमन खुणावते चारू स्पर्शाची. मजा करू जरा इथे भीती कोणाची. जर असेल हा तो तसाच राहू दे ख्वाब में ढळू दे जिंदगी. भास जर असेल हा तो तसाच राहू दे ख्वाब में ढळू दे जिंदगी. हे स्वप्न फुटन जाऊ दे चिंब चिंब न्हाऊ दे अंग अंगी दीवानगी. तुझीच रे तुझीच मी नाही कोणाची. मजा करू जरा इथे होऊन जा माझी.
भीती कोणाची म्हणे, होऊन जा माझी म्हणे. कोण होता तो? आता बोलते का बघ. कोण होता तो? अंडूच ना. त्याचं टर्फल सुद्धा मिळणार नाही अशी व्यवस्था करते. थांब. वाटेल ते बोलू नकोस, तो खूप चांगला मुलगा आहे. चांगली मुलं मुलींच्या अशी अंगचटीला जात नाही. इतक्या वेळा त्याने तुला हात लावला, तुझ्या ड्रेसला इस्त्री झाली. मम्मी प्लीज, माझं प्रेम आहे त्याच्यावर. हो का? आणि त्याचंही आहे. त्याला एक अक्कल नाही ग, पण तुलाही अक्कल नाही. मी म्हणते तू माझ्या मागे मागे आलीसच कशाला? मी आता लहान आहे, मोठी झाली आहे मी. माझ्या पर्सनल मॅटर्स मध्ये इंटरफिअर करत जाऊ नकोस. मुस्कानात देऊ का? दे म्हणे दे. हे बघ, एक लक्षात ठेव, तू स्वतः माझी एक पर्सनल गोष्ट आहेस आणि मी तिथे टरफलाला घेऊन जाऊ देऊ? नशीब मी तुमची ग्रीटिंग कार्ड चोरून वाचली म्हणून. मम्मी, तू माझी ग्रीटिंग चोरून वाचलीस? हो, तुमचं बोलणं सुद्धा चोरून ऐकलं. काय करणार आहेस तू? दिस इज नॉट फेअर मम्मी. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मला पण. अगं, पण ही गोष्ट मी आयुष्यभर तुझ्यापासून लपवून ठेवणार होते का? तू माझ्याशी अशी वागणार असशील ना तर मी नाही राहणार तुझ्या बरोबर. आली मोठी शहाणी. प्रेम आहे म्हणे. मग काय लग्न करणार आहेस का? आणि मग काय मग मला सोडून जाणार आहेस? लेक आहेस माझी तू. ए अंड्या पांड्या, लेक आहे ती माझी. मी बरी जाऊ देईन तिला. मग मी काय एकटीने राहायचं का? जेवायचं नाहीये का? जेवायचं नाहीये का? चल. सॉरी ना. सॉरी. चिडका बिब्बा. मी तुझ्यासाठी गाणं म्हणू? गाणं म्हणते छान. 1 2 3 తీసేగు నేగు ఎల్లవెట్టు నీ నచ్చికేన తడిచెట్టు అక్కన సెంజర రచ్చి పోకెర రగన తోండిన हाटू. मम्मी, हे गाणं कुठून शोधून काढलंस तू? अगो, परवा टीव्हीवर लागलं होतं. मला इतकं आवडलं, आपोआप पाठच झालं माझं. तुला शिकव? नको मम्मी, नको. मला भूक लागलीये मम्मी, मला भूक लागलीये. चल. गुड मॉर्निंग स्वीट हार्ट. कशी आहेस? अच्छा, काल काही जास्त प्रॉब्लेम तर नाही झाला ना? आणि झालंही असेल तरी ठीक आहे का, शेवटी आई येते तुझी. अच्छा, ते सगळं जाऊ दे. एक गुड मॉर्निंग किस दे ना. अगं, अजून आपलं लग्न झालं नाही आव जाव करायला. आहो, मी गौरी. माझी कैरी आंबटगोड. आंबटगोड? चव कधी घेतली? लग्नाच्या आधीच? पटकन एक पापी दे बघू. आईस, आहो, सासूकडे काय पापी मागताय? काय ग मम्मी, हसतेस काय अशी कोंबडीच्या पिल्लू सारखी? कुणाचा फोन होता? अगं, बापूंचा फोन होता. बापू कोण? अगं, जावई बापू, आनंद देशमुख. जावई बापू काय ग म्हणतेस मम्मी? काय म्हणत होता? सासूकडे पापी मागत होता. तू कशाला घेतलास माझा फोन?
कशाला घेतलास म्हणजे? कुरळ्यांग कुरळ्यांग वाजत होता ठणाणा म्हणून उचलला. ऐकते तर काय बापू. ए गौरी, त्यांना आज आपल्याकडे जेवायला बोलवशील? कशाला? तुला आवडत नाही ना तो? नाही ग, तसे चांगले आहेत ते, छान आहेत, उंच देखणे, अगदी अंड्यासारखे गोरे आहेत. बोलवशील? त्यांना म्हणावं सासूबाईने अगदी झकास बेत केलाय. आता लाजत बसू नकोस, बाजारात जाऊन येऊ चल. असा झणझणीत रस्सा बनवते ना की पापी घ्यायला ओठच राहणार नाहीत त्यांना.